हॅलो यूट्यूब फॅमिली, मी तेजू आणि माझ्या गॉसिप्स विथ तेजू या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। आपण सर्वांनी मागच्या व्हिडिओमध्ये प्राचीची स्टोरी पाहिली। तिने लहानपणापासून ते आत्तापर्यंत केलेला स्ट्रगल आपण ऐकला आणि अशाच खूप कर्तृत्ववान महिला आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांची स्टोरी आपल्या समोर कधीच येत नाही। घर, आपली मुलं, एकटं मुलांना सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या कशा करत आहेत ह्या अशाच महिलांच्या स्टोऱ्या घेऊन मी इथून पुढचे व्हिडिओ माझे अपलोड करत राहणार आहे। अशाच एका ताईंना मी मोशी येथे भेटायला आलेले आहेत, नीता ताई। त्यांची स्टोरी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग भेटूया नीता ताईंना। नमस्कार ताई। हाय तेजू, कशी आहेस? मी मजेत, तुम्ही कशा आहात? एकदम मस्त। नीता ताई, आपली ओळख गेल्या 3 ते 4 वर्षापासूनची आहे। तुम्ही एका सोशल फील्डमध्ये कार्यरत आहात। तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना एक मदतीचा हात म्हणून काम करत आहात। इथून मागं तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आलेल्या आहेत हे मला माहिती आहे। तिथून ते आत्तापर्यंतचा प्रवास तुम्ही कशा करत आलेला आहात हे जाणून घ्यायला तर मला आवडेलच। तुमचं बालपण कसं गेलं ते मला जाणून घ्यायचं आहे। थँक्यू तेजू, इथं आल्याबद्दल। खरं तर माझा जन्म मोशी गावामध्ये झालेला आहे। माझं बालपण मोशी गावातच गेलेलं आहे। माझं कुटुंब, माझ्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती, म्हणजे आम्ही 3 जणी बहिणी आणि आई आणि वडील। खूप असं सुंदर आमचा परिवार, मस्तपैकी म्हणजे खूप छान असं चाललेलं वगैरे मस्तपैकी। आणि माझे वडिलांचं जर म्हटलं तर माझे वडील वायरमन खात्यामध्ये काम करायचे। म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे आज ह्याची लाईट गेली त्याची लाईट गेली की ती फिटिंग करायचे। 1 ते 5 वर्षापर्यंत तर म्हणजे कोणालाच एवढं पूर्ण असं समज नसते किंवा समजत नाही। आणि 1ली ते 5वीपर्यंत माझं शालेय शिक्षण म्हणजे आमचं मराठी शाळेमध्ये झालं। 5वीच्या नंतर मग आमचं 5वी ते 10वी पर्यंत नागेश्वर विद्यालयामध्ये माझं पुढचं शिक्षण झालं। आणि खरं तर म्हटलं तर ह्या 1 ते 5 वर्षामध्ये काही समजत नव्हतं। आपली परिस्थिती कशी आहे, काय आहे हे समजत नव्हतं। तर म्हणजे कशामधून आपण चाललेलो आहे हे देखील कळत नव्हतं। पण मला जास्त समजायला लागलं म्हणजे ज्यावेळेस मी 8वीला गेले त्यावेळेस मला परिस्थिती काय असते हे सगळं मला समजलं। कधी आमच्या वडिलांनी आम्हाला उपाशी नाही ठेवलं। नेहमी म्हणजे भाजी भाकरीच असायची पण ती पोटभर असायची। कुठूनही म्हणजे कष्ट करून माझ्या आईने माझ्या वडिलांनी आम्हाला वाढवलेलं। मी ज्यावेळेस 1ली ते 4थीमध्ये इथं मराठी शाळेमध्ये शिकत होते त्यावेळेस म्हणजे माझा एक किस्सा सांगते की मला प्रार्थनेला ज्यावेळेस आपण जातो ना त्यावेळेस फर्स्ट टाईम बसायची म्हणजे पुढे बसायची खूप आवड होते। आणि मग माझ्या मैत्रिणी वगैरे असायच्या। मग आमच्या मॅडम असायच्या, सोनवणे मॅडम म्हणून, खूप छान होत्या। आपल्यामध्ये नाही आहे सध्या त्या, पण खूप म्हणजे प्रेमळ आणि सगळ्या मुलींना सांभाळून घेणाऱ्या होत्या। आणि मग माझ्या मैत्रिणी म्हणजे आज वर्गामध्ये जेवढ्या मुली वगैरे होत्या ना त्यांना मी माझ्या वडिलांची भीती दाखवायचे। आणि मी त्यांना म्हणायची जर मला पुढं बसून दिलं नाही तर मी माझ्या वडिलांना सांगेल म्हणून। पण असं करता एक दिवस त्या मुलींनी मग माझं कितपर्यंत ऐकणार ना, मग एक दिवस त्यांनी मॅडमला सांगितलं आणि मग त्या बाईंनी आणि मग मला तर प्रार्थनेला पुढे बसायचं होतं आणि मग मला पुढे बसायचं होतं आणि मी माझ्या वडिलांना सांगायला गेले तर मॅडम पाठीमागून लगेच आल्या। मग मी खूप घाबरले। मग मॅडमनी मला सांगितलं असं करायचं नाही। म्हणजे त्यावेळेस मलाही काही समजत नव्हतं की म्हणजे माझं घर जवळ असल्यामुळं मी लवकरात लवकर तिथे शाळेमध्ये पोचायचे आणि बाकीचे थोडं लांब वगैरे मुली यायचे त्यामुळं मग ते मागे। आणि मग मला असं वाटायचं मी जवळ म्हणजे आधी गेलेत म्हणल्या मग मी पुढं बसावं म्हणून। मग नंतर मग मॅडम मला वगैरे रागवल्या, पण मला मॅडमनी समजून सांगितलं की आपल्या स्कूलमधली कुठली गोष्ट घरी सांगायची आणि कुठली गोष्ट घरी सांगायची नाही। मग हे मला मॅडमनी वगैरे सांगितलं। मग तिथून पुढे मी माझ्या वडिलांची भीती दाखवणं बंद केलं। माझी बहीण 5 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान, त्यामुळं तिला पण घरी सांभाळायला लागायचं। माझी आई शेतामध्ये काम करायला जायची, वडील माझे कामावर असायचे। वडिलांचा प्रवास माझा म्हणजे सायकलीवर।
खूप वर्ष माझ्या वडिलांनी सायकलीवर प्रवास केला आणि शाळा 12:30 वाजता शाळा सुटली की आम्ही घरी आलो. पण माझे वडील आधीमध्ये कधी पण घरी चक्कर मारायचे आणि त्यामुळे त्यांचं फक्त एकच हे होतं की मी ज्यावेळेस घरी येईल त्यावेळेस माझ्या मुली मला घरी पाहिजे, एवढेच. म्हणजे शिस्तबद्ध होतं. एक तर कोणाच्या घरी जायचं नाही, आपलं घर भलं आणि आपण भलं, कोणाच्या घरी भाजी देखील मागायला जायचे नाही. आम्ही सर्वजण मस्तपैकी मजेत वगैरे सगळ्यापणे राहत होतो. आणि असंच म्हणजे करता म्हणजे असं दिवस निघून जात होते. एका बहिणीचं लग्न होतं तर दुसऱ्या बहिणीचं लग्न होतं, आजूबाजूच्या बहिणींचे लग्न अशी एक होत जायची. आणि आमची जुनी पद्धतमध्ये सामुदायिक लग्न सोहळा, एका लग्नामध्ये 15-15, 20-20 लग्न अशी खूप सारी असे प्रत्येक लग्नांमध्ये एन्जॉय करायचा. मी ज्यावेळेस 8वी कक्षेला होते तर माझी जी माझी मोठी बहीण आहे तिला स्थळ यायला चालू झाले, का तर तिची 10वी झाली होती ना. एकच स्थळ तिला आलं आणि त्या स्थळामध्ये तिचं लग्न झालं आणि ती पुण्यामध्ये चंदननगर ह्या ठिकाणी ती स्थयिक झाली. म्हणजे तिला कडूसमध्ये, पण तिचे मिस्टर चंदननगर एरियामध्ये काम करत असल्यामुळं ते तिकडं तिचा मस्तपैकी सुखाचा संसार वगैरे मस्तपैकी चाललेला, खूप छानपैकी. माझी 8वी गेली, माझी 9वी झाली, माझी 10वी झाली. माझी 10वी झाल्याच्या नंतर म्हणजे माझ्या वडिलांना खूप वाटायचं की मी 10वी पास व्हावी, पण काही कारणास्तव मी 10वी पास झाले नाही. म्हणजे मला माझ्या वडिलांची इच्छा ती पूर्ण करता नाही आली आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की माझ्या मुलींनी छानपैकी शिकावं. फक्त माझी बहीण पुण्यामध्ये असल्यामुळे फर्स्ट टाईम आम्ही म्हणजे तिथे गणपती पाहण्यासाठी म्हणजे गेलो, नाही तर पुन्हा आम्हाला माहीत नव्हतं. आणि आईवडिलांनी पण कधी बाहेर पाठवलेलं नाही आणि दबावामध्ये इथे जायचं नाही तिथे जायचं नाही. पण त्यावेळेस मी मोशीपासून भोसरीला देखील जाऊ शकत नव्हते. ताई, तुमचं लग्न कधी झालं आणि तुमच्या लग्नानंतरचा प्रवास आम्हाला सांगाल का तुम्ही? हो, नक्कीच. माझ्या लग्नाबद्दल सांगायला मला आवडेल. माझं लग्न 20व्या वर्षी झालं आणि म्हणजे 2003मध्ये लग्न झालं आणि मलाही देखील जास्त स्थळ काय पाहण्याची वेळ आली नाही. दुसरं स्थळ होतं आणि त्या स्थळामध्येच माझं देखील लग्न जमलं. आणि माझे मिस्टर पण म्हणजे स्वभाव वगैरे पण खूप छान त्यांचा आणि मला त्यांच्याशी जुळून घेताना कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, कारण ते मला सतत म्हणजे समजून घेणारे होते आणि ते जसं मला समजून घेते तसं इतरांना देखील समजून घ्यायचं. त्यावेळेस मी एप्रिल महिन्यामध्ये माझ्या आईवडिलांकडे मी आले. त्यावेळेस मी त्यांना सांगून आलेली नव्हते. तर त्यावेळेस खूप पाऊस पडला, अचानकच पाऊस झाला होता आणि तो अचानक पावसामध्ये आणि की खूप इतका पाऊस झाला तर मला म्हणजे चाकणला जाता पण येत नव्हता. तर मग ते एवढ्या मोठ्या पावसामध्ये त्यावेळेस मोबाईल नव्हते, कोणत्या करायचं म्हटलं तरी कोणाशी बोलणं होत नव्हतं. इथून आपण जेव्हा आपण घरी जाणार तेव्हाच आपलं बोलणं होणार, तिथून इकडे माहेरी येणार तेव्हाच बोलणं होणार, असं होतं. कोणाकडे मोबाईल नव्हते वगैरे काय नव्हतं आणि छोटा मोबाईल पण नसायचा, मोठा मोबाईल पण नसायचा. तर आणि मग त्यावेळेस मग त्यांनी लँडलाईन नंबर असायचे, तर ते पण आमच्या घरी लँडलाईन मोबाईल नव्हता. शेजारच्या मोबाईलवरनं त्यांनी फोन केला आणि आमच्या घरापाठीमाग आमच्या आत्या राहायच्या, त्यांच्याकडे मोबाईल लँडलाईन नंबर असायचा. त्यांनी त्या नंबरवर ज्यावेळेस फोन केला आणि त्यावेळेस त्यांनी अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये असं खूप रडलेत ते. असं हे झालं होतं की तुम्हाला न सांगता का गेली आणि एवढा पाऊस आलेला आहे आणि तू आता तिकडे कशी येणार. म्हणजे खूप म्हणजे जीव खूप लावत होते खूप. आणि खूप थोड्या दिवसातच आमचा एकमेकांमध्ये खूप जीव गुंतल्यागत झाला आणि आम्ही खूप मस्त आमचा असा संसार चालू होता.
खूप सारं म्हणजे दुःखामध्ये देखील ते मला साथ देत होते, सुखामध्ये देखील त्यांची मला साथ होती. अचानकच मला असा फोन आला 2004मध्ये की माझ्या बहिणीची डेथ झालेली आहे. माझ्या बहिणीची डेथ झालेली आहे. आणि ज्यावेळेस माझ्या दिराच्या फोनवर फोन हे आलं, नाही लँडलाईनवरच फोन आला, तर त्यांनी सांगितलं की ते अशी डेथ झालेली आहे म्हणून. तर आता माझ्या दिरांनी मला म्हणजे कसं सांगावं ह्यांना, तर फक्त माझ्या मिस्टरांना त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळेस गाड्या वगैरे काहीच नव्हत्या, जायचं बीचं कोणाची तरी गाडी घ्यायची आणि मग तो प्रवास करायचा असं होतं. मग आता ते माझ्या बहिणीचे अचानकच म्हणजे आदल्या दिवशी जर मी त्या व्यक्तीला भेटून जात आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीचं असं होत आहे, तर एक प्रकारे म्हणजे असं खरं वाटत नव्हतं की आपल्यामधनं आपली बहीण गेलेली आहे. आणि मूळ म्हणजे मला टेन्शन म्हणजे कसं की माझ्या वडिलांना आता मी कशी समजणार आहे. एकतर माझ्या वडिलांना बीपीच्या गोळ्या चालू असायच्या, शुगर असायची आणि त्यांना असे अचानक ते धक्के न सहन होत नसायचे. आणि मग नंतर मग आम्हीच वडिलांना सांगायचो की आता झालं गेलेलं आहे, की आता तुम्ही सावरलात तर आम्हाला पण आधार आहे. म्हणून म्हणतात की 30 वर्ष झाले तरी त्या व्यक्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि मला त्यामध्ये 2006मध्ये की मला चाहूल लागली की मी आई होणार आहे. पण तो म्हणजे प्रत्येक महिलेच्या बाबतीत आनंदाचा क्षण असतो. आणि खरोखरच म्हणजे मी ज्या क्षणाची वाट पाहत होते 2003पासनं, तर ती मला 2007मध्ये ती माझी इच्छा देवाने पूर्ण केली. आणि डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर तपासणी वगैरे केली तर आहे असं सांगितलं. आणि अचानकच माझ्या मिस्टरांचा नॉर्मली असा ॲक्सिडेंट झाला. असं त्या सिच्युएशनमध्ये आता एक तर मी प्रेग्नेंट आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं सोनोग्राफी करावं लागेल. 1.5 महिन्याची सोनोग्राफी माझी फर्स्ट टाईमची केली. पण आता ते करायचं जर म्हटलं तर मग आता पैसा तर पाहिजे. प्रत्येक गोष्ट मी माझ्या आईवडिलांना सांगू शकत नाही. तर मला लग्नामध्ये माझ्या वडिलांनी जी अंगठी घातली होती, मी अंगठी मोडली होती आणि त्या अंगठीचे ना मला 7,000 रुपये आले होते. आणि त्या 7,000वर माझी डिलिव्हरी मी केली. 9 महिने ते 7,000 रुपये मी पुरवले. माझी डिलिव्हरी ससून हॉस्पिटलमध्ये झाली. त्यावेळेस मी डॉक्टरांना विचारलं की मला काय झालं आहे. तर मला डॉक्टर काय म्हणतात, तुला काय पाहिजे नव्हतं. तर मग मी ज्यावेळेस डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर तुम्हाला सांगू का, म्हटलं मला सुंदर अशी मुलगी पाहिजे नव्हती. तर मला ते काय म्हटले, तुला मुलगीच का पाहिजे नव्हती, मुलगीच का पाहिजे. तर मी म्हटलं नाही, म्हटलं मुलगी जर झाली तर माझ्या मिस्टरांसारखी सुंदर होईल, कारण माझे मिस्टर माझ्यापेक्षा खूप सुंदर आहेत, मी त्यांना असे म्हणायचे. तरी पण 5-10 मिनटं त्यांनी अजिबात सांगितलं नाही. आणि मस्तपैकी म्हणजे छान असं मला गोंडस बाळ माझ्या हातामध्ये दिलं. म्हणजे 2-3 तासांनीच मला ते बाळ पाहायला भेटलं. आणि खरोखर म्हणजे मुलगी माझी खूप सुंदर वगैरे आहे. आमचं कुटुंब पूर्ण झाल्याचा आनंद झाला. आणि अचानकच जर गोष्ट सांगायची जर म्हटलं तर मुलीचा जन्म माझा 2007मध्ये झालेला. आणि 3 वर्ष एकदम म्हणजे व्यवस्थित असं छानपैकी गेले. 2010मध्ये लहान म्हणजे लेकरू म्हणजे माझं लेकरू जास्त माझ्याकडं राहिलंच नाही. जास्त करून ते माझ्या आईकडंच असायचं. आणि अचानक म्हणजे माझ्या मिस्टरांचे पाय वगैरे दुखायचा वगैरे त्रास वगैरे व्हायचा. त्यामुळं मग त्यांना घेऊन मला दवाखान्यात जावं लागायचं. असं हॉस्पिटलमध्ये वगैरे जायचं म्हटलं तर अनुष्काला मी घरी आईकडं ठेवायची आणि जाताना परत वापस घेऊन जायचे. अचानकच माझ्या मिस्टरांना खूप त्रास व्हायला लागला. तर त्यांना आम्ही YCM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. YCM हॉस्पिटलमध्ये आम्ही 15 दिवस होतो.
डॉक्टरांनी खूप सारी ट्रीटमेंट वगैरे पण केली, पण आजाराचं काही निधनच होत नव्हतं. आईवडील यायचे, म्हणजे चाकणचे पण नातेवाईक येऊन भेटून जायचे, पण जो आधार हवा होता मला पैशाचा आधार पाहिजे होता, जेणेकरून माझ्या मिस्टरांना काही खाऊ पाहिजे, म्हणजे काही खायचं म्हटलं तर मी पटकन आणू शकत होते. ह्या पद्धतीत मला जरा आधार हवा होता, पण मला तो आधार भेटला नाही. आणि मग अचानकच म्हणजे डॉक्टर होते, ते डॉक्टर मला बोलले, मला म्हणले, ताई तुमची सिच्युएशन मला पाहवत नाही आहे, तुम्ही काय करा, तुमच्या मिस्टरांना घरी घेऊन जावा. आणि मग त्यांनी मला सांगितलं, मला म्हणणे, तुम्ही काय करा, जेवढी तुमच्या नवऱ्याची सेवा करता येईल ना, तर तुम्ही घरी जाऊन सेवा करा. इथं राहून तुमचा काहीच उपयोगच नाही आहे, कारण आता काय आहे, तुमच्या मिस्टरांची काय आहे, लास्ट स्टेप आहे. पण अक्षरशः म्हणजे मी म्हणतात ना, हृदयावर दगड ठेवण्यासारखं. कारण मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की 15 दिवस खूप झाले तुमच्या मिस्टरांसाठी. ज्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही घरी जाऊन तुमच्या मिस्टरांची सेवा करा, त्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना घरी घेऊन आले. चांगले 3-4 दिवस मस्तपैकी त्यांना जे हवं नको ते सगळं पाहायचं, त्यांना आंघोळ घालायची. त्यांना म्हणजे जेवण तर जात नसायचं, त्यामुळे एखादं सफरचंद झालं, एखादा चिक्कू झाला, असे त्यांना वरवर जेवण देत होते. 3-4 दिवस मस्तपैकी त्यांची म्हणजे जे त्यांना पाहिजे ते वगैरे सगळं मस्तपैकी त्यांची सेवा वगैरे पण केली. माझ्या मुलीला पण आईकडनं घेऊन गेले की जेणेकरून तिच्या सान्निध्यामध्ये ते राहतील वगैरे. मग आणि त्यांची सिच्युएशन पाहून असं रात्रीचं तर झोप येत नसायची. म्हणजे असं वाटायचं की मला झोप लागली आणि त्यांचा जीव गेला तर. त्या दिवसापासून तर 4 दिवस सलग मी झोपलेच नाही. असे मी उठून त्यांच्या हृदयावरचा हात ठेवायचे आणि मी पाहायचे, हलवायचे त्यांना. जर असं हे नव्हते होत तर त्यांना मी हलवायचे, आवाज द्यायचे सतत 5-5, 10-10 मिनटाला उठून, किंवा अशी मांडी घालूनच बसून मी त्यांच्या तिथं असायचे. आणि चतुर्थीच्या दिवशी दिवसभर खूप लोकांची रांग. म्हणजे मला फराळाचं करायचं का काय करायचं ते पण सुचत नव्हतं, कारण चतुर्थीचा उपवास असायचा. सतत सकाळपासनं सतत माणसांची वर्दळ चालू होती त्या दिवशी. जसं काय म्हणजे असं लोकांना समजतंय की आता हा माणूस जाणार आहे म्हणून. मी त्यांना सफरचंद वगैरे कापून वगैरे देत होते, ते तेवढे खात होते. आणि त्यांनी म्हणजे कधी न खाणारा माणूस त्यांनी अख्खं एक सफरचंद खाल्लं. नारळाचं पाणी पूर्ण ग्लासभर नारळाचं पाणी पिलंय. पण आपल्याला वेळ काळाचं काही माहीत वगैरे नसते. तर मग मी त्यांना सफरचंद कापून दिलं, त्यांना छोट्या फुडी करून खायला दिल्या, नारळाचं पाणी वगैरे हे केलं. तर मी त्यांना बोलत आहे, तुम्ही रोज जर असं खाल्लं ना, बघा तुम्ही 8 ते 15 दिवसात चांगले स्ट्रॉंग असाल. आणि आपल्याला आपल्या मुलीसाठी जगायचं आहे. तुम्ही जर मला साथ दिली तर आपण आपलं पुढचं भवितव्य आपलं आहे, आणि आपल्या लेकराला तुम्ही नको का असं हे करायचं. तर मग मला म्हणायचे, तू आहे की माझ्या पोरीला, तू माझ्यापेक्षा खंबीर आहे असे म्हणायचे. पण असं वाटत नव्हतं की तो चतुर्थीचा दिवस आहे, तो माझ्या मिस्टरांचा लास्ट दिवस असेल. रात्री संध्याकाळी आम्ही स्वयंपाक वगैरे पण केलेला नव्हता त्यावेळेस. आणि माझ्या चुलत सासूबाई आहेत, त्यांनी मला त्यावेळेस त्यांचे जावई आणि मुलगी आली होती. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या घरी स्वयंपाक बनवलेला. तर मग त्यांनी मला जेवायला बोलवलं. तर मी त्यांना म्हणायची, अहो ह्या माणसाला सोडून मी जेवायला कशी येणार आहे. तर मला म्हणजे, नाही तू सकाळपासून खिचडी देखील खाल्लं नाही किंवा काहीच नाही केलेलं, तू 2-3 घास खा आणि नंतर त्याच्यापाशी जा म्हणून. तर मग मी माझ्या सासऱ्यांना बोलवलं, कारण मला जेवण करायला जायचं होतं. आणि ज्यावेळेस माझ्या सासऱ्यांनी, मी 5 मिनटामध्ये जेवण उरकलं, आणि 5 मिनटामध्ये जेवण उरकलं, मी पटपट खाल्लं आणि माझ्या नवऱ्याचे तिथं आले. अक्षरशः माझ्या नवऱ्याने वरती डोळे लावलेले होते
की त्या फक्त 5 मिनटच फक्त मी त्याच्यापासून लांब गेलेले. आणि त्या 5 मिनटाच्या ह्याच्यामध्ये माणसांनी तर डोळे लावले. काही सुचत नव्हतं, काही करू काही सुचत नव्हतं. माझे सासरे आणि मीच होते. मग माझ्या समोरच्या सासूबाईंना हे आवाज वगैरे दिला, माझ्या मिस्टरांना खाली वगैरे घेतलं. पण म्हणजे खूप म्हणजे त्यांना असं दूध वगैरे पिण्याचं वगैरे हे केलं. आपल्याला समजत नाही म्हणजे नक्की म्हणजे की जीव काय जातो, कसा जातो हे मी ते समोर पाहिलं. पण समजत नव्हतं की नक्की काय होत आहे आणि काय नाही ते. पण खरंच म्हणजे अजूनही म्हणजे कसं तो दिवस जर आठवला तर असं अंगाला अजूनही शार येते. म्हणतात ना की पती पत्नी हे नेहमी सोबतच असावेत. ज्यावेळेस माझे मिस्टर गेले त्यावेळेस खूप त्रास तर खूप झाला. कारण दुःखाचा डोंगर खूप मोठा होता माझ्यासाठी. आणि एकच ध्येय आता असं होतं की माझ्या मुलीला लहानाचं मोठं कसं करायचं. काही दिवसातच मी माझ्या माहेरी आले. त्यावेळेस माझी मुलगी 2.5 वर्षाचीच होती. मला माझ्या आईवडिलांवर ओझं म्हणून राहायचं नव्हतं. आणि माझ्या वडिलांनी देखील वगैरे सांगितलं होतं की जे काय असेल ते तू मस्तपैकी खा. म्हणजे माझ्या मनाला हे वाटायचं की बाबा आपली मुलगी आहे, उद्या आपल्या हक्काने जर माझ्या मुलीला काही लागलं तर मी कसं तिला पुरवणार आहे. तिचं शालेय जीवन आहे. पण माझ्या आईवडिलांकडं पण पाहून आणि माझ्या मुलीकडं पण पाहून मी सुधारण्याचा निर्णय घेतला. आम्हाला काही सुचत नव्हतं वगैरे काय नव्हतं ते. तर म्हणजे ज्यावेळेस डॉक्टरांकडे गेलो त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांनी खूप मोठं टेन्शन घेतलेलं आहे. तर माझ्या वडिलांना सांगितलं होतं की तुम्ही तिला थोडंसं बाहेर काढा. त्या बाहेर म्हणजे समाज तिला ज्यावेळेस दिसेल, समाजामध्ये काय दुःख आहे ज्यावेळेस तिला समजेल त्यावेळेसच ती जरा सुधरेल. पण घरामध्ये एकटी असले की विचार खूप येतात. आणि उद्या जर समजा तिने मला बिस्किटचा पुडा जर मागितला तर मी त्या पुड्यासाठी देखील आईवडिलांकडे पैसे मागायचे का, असा विचार माझ्या मनामध्ये यायचा. तर कंपनीत जाणार तर आपले म्हणजे पाहिजे नसं शिक्षण नाही आहे. म्हणजे माझे वडिलांचे मित्र आहेत. तर ते माझ्या वडिलांच्या मित्रांनी सांगितलं मला की म्हणजे माझ्या वडिलांशी बोलणं झालं त्यांचं की काम करेल का. तर आणि मग चाकणमध्ये एक बँक नवीनच ओपन झाली होती. बँकेचं नाव नाही सांगत मी, पण ती ओपन झाली होती. आणि त्या काकांनी मला सांगितलं की त्या बँकेमध्ये तू काम करते का. तर मी म्हटलं ठीक आहे. एक पिऊन म्हणूनच नवीनच ओपन झाली होती ती बँक. आणि मग त्या बँकमध्ये वगैरे त्यांनी मला तिथं मस्तपैकी 8 ते 9 महिने मी काम केलं. पण एका संस्थेमधून मला असं समजलं की भोसरीमध्ये एक संस्था काम करत आहे आणि त्या संस्थेमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. एक सोशल स्कीममधून म्हणजे समोरच्या व्यक्तीला जर कशाची गरज आहे, आता एखाद्याला जर रेशन कार्ड काढायचं आहे तर ते रेशन कार्ड काढण्यासाठी काय मदत लागते, म्हणजे कुठले डॉक्युमेंट लागतात, संजय गांधी योजना काढायची असेल तर त्याच्यासाठी कुठले कागदपत्र लागतात, हे सगळं म्हणजे असं काउन्सिलिंग पद्धतीमध्ये ते सगळं असं होतं. मग तो जॉब पण म्हणजे असं व्यवस्थित वगैरे रुटीन वगैरे झाला. आणि जसं मला त्यामध्ये गेल्याच्या नंतर ज्यावेळेस मी इतर लोकांना भेटायची त्यावेळेस मला समजायला सुरुवात झाली की अरे ह्या लोकांचं मला जेवढं दुःख आहे त्याच्यापेक्षा जास्त दुःख त्या लोकांना आहे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचं दुःख पाहतो ना त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपलं दुःख काहीच नाही आहे. कुणाला कॅन्सर वगैरे झालेला असेल त्या लोकांसाठी देखील काही सुविधा आहेत, कासाठी बालसंगोपनासाठी देखील म्हणजे प्रयत्न करत राहिलो. एखाद्या आजी जर असेल त्या आजींना त्यांच्या मुलांबाबत मग त्यांच्या मुलांना तिथं जाऊन आपण समजून सांगून किंवा त्या आजींना आता समजा आज जेवण बनवायचं आहे तर त्यांना काय आहे नाही आहे हे असं म्हणजे त्या भोसरी परिसरामध्ये मी जितके म्हणजे काम केलं. अनेक मला म्हणजे माणसं वगैरे अशी
भेटली आणि अजूनही देखील मी त्या क्षेत्रामध्येच काम करत आहे. अजून माझी जी जुनी माणसं आहेत 2010 ते 2024 चालू झालेलं आहे, जुनी माझी मंडळी आहे ती देखील आवर्जून मला कॉल वगैरे करतात. त्यांच्याशी माझं बोलणं वगैरे पण होतं आणि म्हणजे सांगतात वगैरे की हो अशाने असं प्रॉब्लेम आहे मॅडम, तुम्ही येता का, सांगता का. तर हो, मी अनेक लोकांना देखील सगळ्या सुविधा वगैरे करण्याचा प्रयत्न चालूच आहे. कोरोनाने थैमान घातलेलं 2020मध्ये आणि खूप म्हणजे असं लॉकडाऊन खूप प्रमाणात पडला. खूप सारी माणसं प्रत्येकाच्या गावागावाला निघून गेलेली आहे. दुकानात काही आणायला जायचं म्हटलं तरी भीती वाटायची. मग त्या लॉकडाऊनमध्ये कुणाला धान्य पुरवठा करायचा आहे, ह्या नगरसेवकाकडनं त्या नगरसेवकाकडनं किंवा आमदाराकडनं, म्हणजे कोणाकडनं मदत भेटत आहे. हे देखील आमचं काम म्हणजे चालूच होतं. पण मी काही गरजू व्यक्तींना माझ्या स्वतःच्या कमाईतून देखील म्हणजे मी त्यांचा पुरवठा धान्याचा वगैरे केलेला आहे. लोकांना आपण समजून सांगत आहोत की तोंडाला बांधा किंवा औषध वगैरे व्यवस्थित घ्या. लसीकरण निघालं होतं, ते लसीकरण वगैरे घेणं वगैरे आपण. आणि हे अचानकच म्हणजे आपण सगळ्यांना समजून सांगता ही एखादी गोष्ट आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा वाईट घडते. आणि 2021मध्ये ही सगळी समाजसेवा करता अचानकच म्हणजे माझ्या वडिलांना देखील कोरोना झालेला आहे. माझ्या मम्मीने आणि मी इतकं खूप टेन्शन घेतलं की आता दवाखान्यात न्यायचं कोणत्या दवाखान्यात न्यायचं. त्या पिरियडमध्ये अशी सिच्युएशन होती की कुठले बेड खाली नव्हते, ऑक्सिजन सिरंज नव्हत्या, इंजेक्शन नव्हती. खूप म्हणजे काही करू काही समजत नव्हतं. आणि आम्ही तिघे म्हणजे मी, माझी आई आणि माझी मुलगी, आम्ही असल्यामुळं मुलगी तर लहान माझी, त्यामुळे ती काही करू शकत नव्हती. आणि आईचं वय झाल्यामुळं तिला मी बाहेर पाठवू शकत नव्हते. मग जिथं वडील माझे जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, मग त्याच डॉक्टरांनी आम्हाला जवळच्या डॉक्टरांचा पत्ता दिला की तिथं कोरोनाचे पेशंट घेतात म्हणून. मग त्या पिरियडमध्ये मग माझ्या मम्मीला तिकडं, माझी मम्मी आणि आमच्या जवळ जे एक मामा आहेत त्यांना बोलवलं. वडिलांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्या गाडीवर बसून घेऊन गेले. तिथे 10 दिवस माझे वडील तिथं दवाखान्यामध्ये ॲडमिट होते. तर आणि मला आजूबाजूचे लोक म्हणायचे अगं तू आता 25,000चं इंजेक्शन घेतलं ना तर बरं वाटेल. अरे पण ते 25,000 रुपये मी आणू कुठून. जेवढं माझ्याकडं होतं तेवढं तर मी 8 दिवसामध्ये घालून टाकलेलं होतं. म्हणजे दुःख ह्या गोष्टीचं वाटायचं की जसे मी 2010पासनं माझ्या वडिलांकडे म्हणजे माझ्या माहेरी राहायला आले, तसं माझ्या वडिलांनी कोणाच्याही घरी एक रात्र काढलेली नाही. तर त्यांनी 10 दिवस कसं हॉस्पिटलमध्ये काढलं नाही, जेवण नाही. 10 दिवस माझे वडील तसेच बिना अन्नपाण्याचे. आणि अचानकच म्हणजे 19 एप्रिलचा दिवस आणि आदल्या दिवशी मी गेले ICUमध्ये वडिलांकडे, त्यांच्याशी बोलले. आणि मग ते झोपलेले असताना असे टोकून बघतात आणि मग मी त्यांच्याशी म्हणजे त्यांना बोलले, आता बरं वाटतं का तुम्हाला, काय वाटतं का. तर मला असे मान हलवली आणि मला असा अंगठा केला त्यांनी की छान आहे म्हणून. आणि मी मस्तपैकी त्याचा फोटो पण काढला. जे ते बेडमध्ये व्हेंटिलेटरवर होते, बेडवर होते, माझ्याकडे डोळे भरभरून पाहत होते. आणि नंतर मग मी घरी आल्याच्या नंतर माझ्या आईला पण तो फोटो दाखवला. म्हणलं आपलं पेशंट व्यवस्थित होणार आहे, आपलं पेशंट बोलत आहे, जरी व्हेंटिलेटर चालू आहे तरी आपलं पेशंट बोलत आहे. म्हणजे एकतर म्हणजे पहिलं दुःखद घटना जर म्हटली तर माझ्या बहिणीचं, दुसरं माझ्या मिस्टरांचा, लागोपाठ तिसरी म्हणजे माझ्या वडिलांची. आणि दुसऱ्या दिवशी मी तिथून आल्याच्या नंतर सकाळी 11 वाजता फोन येतोय की माझे वडील डेथ झालेले आहेत. म्हणजे ते एक सिच्युएशन म्हणजे अशी की
मी रात्री माझ्या वडिलांना पाहून आलेली आहे. रात्री वडिलांनी मला हात डन केलेला आहे आणि अचानकच असं सांगत आहे डॉक्टर की तुमचे वडील डेड झालेले आहेत म्हणून. म्हणजे काही समजत नव्हतं, काय बोलावं काही कळत नव्हतं. खूप मोठा आणि एक म्हणजे असं माणसं भरपूर आहे, परिवार देखील भरपूर आहे, पण कोणाच्या गळ्यात जाऊन रडणार? कोणी आम्हाला देखील टच करत नव्हतं. रडू जर म्हटलं तर कोणापाशी जाऊन रडणार आहे? कारण नातेवाईक यायचे, नातेवाईक लांबच असायचे. आता ज्यावेळेस माझे मिस्टर गेले, त्याच्यानंतर वडील पण गेले. पण आता ह्या दोन्ही सिच्युएशनमधून तर खंबीर तर उभं राहायलाच लागणार आहे. मी जर खचून गेले तर माझ्या आईचं कसं होणार आहे, माझ्या मुलीचं कसं होणार आहे. पण आता ह्या दोघांच्या नंतर जर घराचा जर सांभाळ करायचं जर म्हटलं तर मलाहीच खंबीरपणे उभं राहायला लागेल. आणि पण म्हणतात ना, एक पुरुष घरामध्ये पुरुष असणं खूप महत्त्वाचं असतं. पण आता त्याच पुरुषाची भूमिका मी सध्या माझ्या घरामध्ये राबवत आहे. मुलीचं कॉलेजचं असू दे, सामान अन्न असू दे, कुठे कुणाचं लग्न कार्य असू दे, त्यामध्ये आम्ही सपोर्टिव्ह म्हणून आम्ही तिघीजणी बाहेर वगैरे पडत असतो. आणि म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये आता मी इतकी खंबीर झाले आहे की मी आता असं डगमगत नाही आहे की आमच्या घरात जरी पुरुष नसला तर मी पुरुषासारखी खंबीरपणे उभी आहे आणि मी अशीच खंबीरपणे उभी राहणार आहे. वा, ग्रेट. तर मंडळी, होती नीताताईंची स्टोरी. आय होप नीताताईंची स्टोरी तुम्हा सगळ्यांना आवडली असावी. अशाच अनटोल्ड स्टोरीज ज्या कुठेही सांगितल्या गेलेल्या नाही आहेत, अशा स्टोऱ्या मी आपल्यासाठी इथून पुढे घेऊन येत राहील. तुर्तास धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. अधिक व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बाय.